रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरो सुधारी. वरण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो सुन लो मेरी पुकार. पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती बारंबार. अष्टसिद्धीनो निधि के दाता. दुखियों के तुम भाग्य विधाता. दुखियों के तुम भाग्य विधाता. सिया राम के काज सवारे. सिया राम के काज सवारे. गज दुखों से पार. पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती बारंबार. हे दुख भंजन मारुति नंदन. हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पवन सुत बिनती जयंती केली स्मरण होय सगळ्या विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता विठाला विठाल. आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत. कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा अतिशय सुंदर असा थोडासा अभ्यास करा, थोडासा विचार करा, थोडं चिंतन करा. आज एक खूप मोठा एक सामाजिक प्रश्न तयार झालेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर 350 वर्षापूर्वी महाराजांनी देऊन ठेवलं या अभंगामध्ये. आज लोकांकडे धन खूप आहे, लोकांकडे पद मानपान प्रतिष्ठा आहे, राहायला चांगली घरं आहेत, फिरायला गाड्या आहेत. गावात माणसाचा शब्द कुणी मोडत नाही, एवढ्या किमतीचा माणूस आहे. पण पोटचं पोरच ऐकत नाही, मुलगाच ऐकत नाही, सारं गाव शब्द मोडत नाही, पण पोरगा एकही शब्द ऐकत नाही. हा एक सामाजिक प्रश्न आहे की मुलं ऐकत नाहीयेत आपलं. मग आपली मुलं आपल्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये त्याच्यासाठी आईवडील भाकीत नाही. त्या प्रश्नाचं उत्तरही महाराजांनी देऊन ठेवलंय. तुम्ही असं करा म्हणजे तुमच्या जीवनात अडचण निर्माण होणार नाही. म्हणजे संतांनी आणखी काय करावं आपल्यासाठी एक खूप मोठा विचार या अभंगामध्ये मांडलेला आहे. त्याचं चिंतन आपण करणार आहोत. तर महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. या अभंगावरती आपण चिंतन करणार आहोत. महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानाचे सागर. संप्रदायामध्ये जास्तीत जास्त ज्ञानाचं दान ज्यांनी केलं ना त्यांना ज्ञानोबाराय म्हणतात.
ज्ञानाचा सागर म्हणतात. सागरामध्ये पाणी किती आहे आजपर्यंत कुणाला कळालं नाही. तसं माझ्या माऊलीचं ज्ञान किती गहन आहे त्याचाही शोध आजपर्यंत कोणाला लागला नाही. ज्याला डोकंच नाही त्यानं सुद्धा माऊलीच्या समाधीला डोकं लावावं, डोक्यात प्रकाश पडल्याशिवाय राहत नाही. रेड्याला काहीच डोकं नाही पण त्याच्या तोंडातून वेद वदवला माऊलीनं. आपण तर चालते बोलती माणसं आहोत, किमान आपल्याला बाराखडी तरी येते, किमान पेपर तरी उलटा धरता येतो आपल्याला. मग आपल्यासारख्या रेड्यांना माऊलींना बोलवणं काय कठीण आहे? काय येतंय आम्हाला? काहीच येत नाही, पण फक्त माऊलींचा आशीर्वाद घेऊन प्रवास चालू आहे आमच्या सगळ्यांचा. आणि तुमच्यासारखी लोक आमचा लाड करतात. का करतात? माऊलींचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे, आमच्या सगळ्यांसोबत. मला एकच सांगायचंय तुम्हाला, माझी ज्ञानराज माऊली ज्ञानाचा महासागर आहे. आणि तुम्ही माऊलींच्या समाधी सोहळ्या निमित्तानं हा सोहळा घडवून आणता, खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या माऊलीचं चरित्र अद्भुत आहे माझ्या दादांना. आता एक गोष्ट मला आठवली माझी, म्हणजे मला थांबवं नाही, मतलब तुम्हाला एक गोष्ट सांगायची अशी. ज्ञानराज माऊलीनं वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदी कमी वेळेमध्ये समाधी घेणारे साधू म्हणजे ज्ञानराज माऊली आहे. माऊलीनं वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, पण ज्या वेळेला माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेला माऊलींचं नेमकं वय किती होतं? एक खूप मोठे महात्मे होऊन गेले, श्रद्धेय, म्हणजे कर्नाटक उमरग्याच्या बाजूला अचलबेट नावाचं देवस्थान आहे. तर तिथे 10 वर्षापूर्वी आम्ही त्या भागात खूप जायचो कीर्तनाला. महाराज खूप लाड करायचे. माऊली समाधीला निघाले. मग सोपान काका बोलले, माऊली तुम्ही मोठ्या दादासाठी 2 वर्ष थांबले, माझ्यासाठी 2 वर्ष थांबा ना. माऊलींनी आणखी 2 वर्ष पुढे समाधी घ्यायचा निर्णय घेतला. 18 आणि 2 किती झाले? 20 झाले. माऊलींनी समाधी घ्यायची ठरवली. चिमुकली मुक्ताई भरलेल्या डोळ्यानं आली. दादा, दोन्ही दादांचं ऐकलं तू? मी लहान आहे म्हणून माझं नाही ऐकणार का? दादा माझ्यासाठी थांबा ना तुम्ही 2 वर्ष. मग माऊलींनी चिमुरड्या मुक्ताईचा शब्द टाळला नाही. मग माऊली मुक्ताबाईंचं ऐकतात आणि मुक्ताबाईंच्या शब्दावर आणखी 2 वर्ष थांबतात. 20 अधिक 2 म्हणजे रनिंग 22. माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. अशी माझी ज्ञानराज माऊली ज्ञानाचा सागर आहे. माझ्या ज्ञानोपरांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. माझ्या ताईंनो, तुमची लेकरं हुशार व्हावी त्याच्यासाठी तुम्ही खूप लेकरांना शिक्षणासाठी पैसा खर्च करता. LKG UKG ला पाठवता, इंग्लिश मीडियमला पाठवता. मी म्हणणार नाही तुम्हाला तुमची लेकरं इंग्लिश मीडियमला पाठवू नका, असं अजिबात म्हणणार नाही. काळानुसार माणसानं शिक्षण घ्यावं, चालावं. शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे मान्य आहे आम्हाला सगळं. पण खरंच तुमच्या लेकराला तुम्ही एवढे पैसे भरता, लाखो रुपये, आणि तुम्ही भरलेल्या पैशाला आणि तुमच्या या कष्टाला यश मिळावं असं जर वाटत असेल ना, तर एकच काम करा. मोठ्या शाळेत, खूप तयार शाळेमध्ये तुमचं मूल पाठवा, नावाजलेल्या शाळेमध्ये तुमचं मूल पाठवा. 1 लाख रुपये का 2 लाख रुपये फीस भरा त्याला वर्षाची. आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही असं करू नका तसं करू नका, पण आमचं म्हणणं एकच करा. त्याला शाळेमध्ये पाठवताना एकच काम करा, त्याला म्हणा बाळा रोज 1 ज्ञानेश्वरीची ओवी वाचून जा, बोट फिरवून जा, एवढंच त्याला सांगा. आणि खरंच तुमच्या लेकरासाठी जर तुम्ही ही गोष्ट अट्टहासानं केली ना, 1 ज्ञानेश्वरीची ओवी वाचायला काही वेळ लागत नाही, बोट फिरवायला वेळ लागत नाही, ज्ञानेश्वरीवर माथा टेकून निघायला काही वेळ लागत नाही. एवढं केलं ना, नाही तुमचं लेकरू हुशार झालं तर पुन्हा ही गोष्ट कधीच मी कीर्तनात सांगणार नाही. नक्कीच तुमच्या त्या कामाला, तुमच्या कष्टाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. हे महिमान कुणाचं आहे? तुमचं, माझं नाही, माझ्या ज्ञानोबरायांचं आहे. म्हणून हा प्रयोग करा तुम्ही, बरं का? वाटतं ना तुम्हाला मी लाख लाख रुपये फीस भरली पोरांसाठी, आम्ही 50,000 रुपये भरले मुलांच्या अभ्यासासाठी, तुमच्या त्या कष्टाला यश मिळावं म्हणून ज्ञानेश्वरीचा प्रयोग करून पहा. नाही लेकरं यशस्वी झाली तर पुन्हा आम्हाला बोला. विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी करा. चला, वारकरी संप्रदायाचे डोळे माझे ज्ञानोबराय आहेत. मला डोळे सापडले. या वारकरी संप्रदायाचं तोंड कोण आहे बरं, हा विचार मी करत होते. आता डोळे तर सापडले मला, तोंड कोण आहे? तर वारकरी संप्रदायाचं तोंड नामदेव राया आहेत. तुम्ही म्हणाल कसे काय? तोंडाचं काम काय? जाहिरात करणं, प्रसिद्धी करणं, बोलणं, हे तोंडाचं काम आहे. मग संप्रदायाची जाहिरात, संप्रदायाची प्रसिद्धी करण्याचं काम कोणी केलं? नामदेव रायांनी केलं. 700 वर्षापूर्वी परप्रांतामध्ये संप्रदायाची पताका फडकवण्याचं काम नामदेव रायांनी केलं. आता कुठे पंढरपूरला, आंध्रातल्या, कर्नाटकातल्या, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या दिंड्या पाहिल्या ना, किंवा फॉरेन मधले लोक सोहळ्यात पाहिले ना, आपल्याला वाटतं बाप रे बाप, आपला संप्रदाय कुठे जाऊन पोहोचला. कधी वाटतं 2023 मध्ये, 2022 मध्ये. आता आपल्याला वाटतं की आपला वारकरी संप्रदाय कुठे गेला. पण सांगू, ज्यावेळेला इंटरनेटची कुठली सुविधा नव्हती, ज्यावेळेला टीव्ही नाही, मोबाईल नाही, रेडिओ नाही, 700 वर्षापूर्वी काय होतं? काहीच नव्हतं साधन. तर त्यावेळेला
पंजाब प्रांतच नाही तर फक्त माझ्याकडे पुरावा नाही तर अफगाणिस्तान पर्यंत ज्यांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा फडकवला ते नामदेवराय आहेत। खूप मोठं उभारिला ध्वज तिही लोकावरी वारकरी संप्रदायाची प्रसिद्धी करण्याचं काम नामदेवरायांनी केलं। नामदेवराया खूप महान संत आहेत आणि नामदेवरायांचं तोंड एवढं गोड आहे, नामदेवरायांच्या वाणीचा एवढा प्रभाव आहे। नामदेवरायांनी अभंग गायले तर त्यांचे अनुयायी पंजाबात तयार झाले। आजही नामदेवरायांच्या काही अभंगाचा समावेश शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात नामदेवरायांचे अभंग आजही ते लोक आनंदानं श्रद्धेनं गातात। माझं बोलणं आहे का? नामदेवरायांचं तोंड फार गोड आहे, त्या तोंडाचा परिणाम नामदेवरायाच्या हाताने जगाचा मालक जेवला। श्रीपूर नामदेवरायाच्या हाताने विश्वाचा मालक जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला। जगाचा मालक नामदेवरायाच्या हाताने दूध पिला काय? नामदेवरायाच्या हाताने खीर खाल्ली म्हणा, जेवण केलं म्हणा। कुणी? विश्वाच्या मालकानं। माझ्या ताईंनो हे बोलणं एवढं सोपं नाही। आपल्या हाताने कुत्रे सुद्धा लवकर भाकरी खात नाहीत। माणसं तर जाऊ द्या, कुत्रे सुद्धा लवकर भाकरी खात नाही, पण जगाचा मालक नामदेवरायाच्या हाताने जेवला। बरोबर आहे का माझ्या ताईंनो? झोपलं नाही? विश्वाचा मालक नामदेवरायाच्या हाताने जेवतो ही गोष्ट काही साधी नाहीये। याच्या पुढे जाऊन ऐका, विश्वाचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात नाचतोय, विशेष गोष्ट आहे। नामदेवरायाच्या कीर्तन कुठे नाचतोय? गोड अभंग आहे। एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, विश्वाचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात नाचला। दादा हे बोलणं एवढं सोपं नाही। आमच्या कीर्तनात लोक झोपी जातात, एवढे झोपतात, आमच्या समोरच बसून म्हणतात काय घ्यावं आम्ही यांच्याकडून, आम्ही यांना काय द्यावं विचारतात। दुसरं म्हणतात त्यांच्या तिसरे दोघांच्या मध्ये एक सूर निघतो, किती डोक्याला खुराक आहे। कीर्तनात लोक झोपी जातात। नामदेवरायाच्या कीर्तनात नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग। बर देव एवढा नाचला ना, शिरपूरच्या मावशांना एवढा नाचला देव, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर। काय झालं? पितांबरच गळाला। नामदेवराय म्हटले याची फजिती झाली ना आता, आणि हे तर प्रत्येक कीर्तनात हजर असतो। जेथे कीर्तनाची शोभान पांडुरंग, माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे।
नामदेवराया म्हटले दुसऱ्या कुठल्या कीर्तनात ह्याची जर आता कैलास महाराजांनी एवढं गायलं, आमच्या गणेश महाराजांनी अशा जर तुताऱ्या वाजवल्या आणि हे जर उड्या मारायला लागलं, पुन्हा जर पितांबर गळाला तर, आणि विठ्ठल बाबा तर काही कमीच नाही, खूप नाचवतील त्याला. मग हा जर नाचायला लागला आणि जर पितांबर गळाला तर किती फजिती होईल याची. नामदेवरायांनी काय केलं, खांद्यावरचा पंचा घेतला आणि कमरेला बांधला स्वतःच्या. भगवंताला सवय, जे नामदेवरायांनी करावं ना ते देवानं करावं. मग देवानं पण शेला घेतला आणि कमरेला बांधला. नामदेवराय म्हटलं डोकेदुखी संपली आता. का म्हणजे आता यानं कमरेला शेला बांधला ना, आता धोतर गळण्याची काही भीती नाही. तेव्हापासून कंबर बांधून कीर्तन करण्याची परंपरा वारकरी संप्रदायात चालू झाली. ती आज तागायत जपली. आता लक्षात घ्या, जे तोंड देवाला नाचवतंय, जे तोंड देवाला जीव घालतंय, जे तोंड संप्रदायाची पताका परप्रांतात फडकवतंय, ते तोंड काय सामान्य आहे का? मग हेच नामदेवराया वारकरी संप्रदायाचं तोंड आहे. डोळे सापडले, तोंड सापडलं, या दोन्हीच्या मध्ये एक आहे नाक. मग वारकरी संप्रदायाचं नाक कोण आहे हा प्रश्न मला पडला. कोण असेल बरं संप्रदायाचं नाक? तर नाकाची व्याख्या मला सापडली ग्रंथ पुस्तक वाचत असताना. नाकाची व्याख्या काय, संप्रदायाचं नाक कशाला म्हणतात? परमार्थाची मुख्य बीक, निरपेक्षता तिची नासिका. निरपेक्षता हे संप्रदायाचं नाक आहे. मग निरपेक्षता म्हणजे याचा अर्थ स्वार्थरहित जीवन, म्हणजे त्यागी जीवन. त्याग म्हणजे वैराग्य, आणि वैराग्यापर्यंत जेव्हा मी पोहोचते ना, तेव्हा माझ्या समोर तुकोबारे उभे राहिले. ज्यांच्याकडे कडकडीत वैराग्य ते माझे जगद्गुरु तुकोबाराया संप्रदायाचं नाक आहेत. आणि संप्रदायाचं नाक एवढं सुंदर आहे, कोणत्या नाकाला किंमत आहे हो? ज्या नाकाला असं शेंडा आहे ना, कीर्तन संपेपर्यंत आपलं कुणी पाहू नका. खरं बोलायला काय हरकत आहे? ज्या नाकाला शेंडा आहे त्या नाकाला किंमत आहे. माणसाचं रूप कशावर ठरवतात शिरपूरकर? जेवढं नाक सुंदर तेवढा माणूस दिसायला सुंदर. कसं नाक असावं? असं तलवारीच्या धारेसारखं नाक असं असावं ना, जणू लिंबू चिरावं. विठ्ठल बाबा असं नाक असावं, जणू लिंबू चिरावं. हा बरोबर, चिरलं. लिंबू चिरावा असं नाक, धारदार नाक. त्या धारदार नाकाला फार किंमत आहे. नाकाला धार असावी, धार नसावी. शब्द एकच आहे, अर्थ दोन आहेत. धार असावी, धार नसावी. धारदार नाकाला जर धार असेल त्याही नाकाला काही किंमत नाही माझा दादू, काहीच किंमत नाही. 4 महिने पावसाळा ठीक आहे, पण 12 महिने पावसाळा. पण संप्रदायाचं नाक एवढं सुंदर आहे ना माझ्या दादांनो, या नाकाला वैराग्याची स्वच्छता आहे आणि भक्तीचा शेंडा आहे. असं सुंदर नाक म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत, ते वारकरी संप्रदायाचं नाक आहे. या संप्रदायाचं नाक म्हणजे त्रिकालदर्शी महात्मा, भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळाचं ज्ञान माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना. ते माझे तुकोबाराय भविष्याचा वेध घेत 350 वर्षापूर्वी एक सामाजिक प्रश्नाचं आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. महाराज फार गोड गोष्ट सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहेत. पण बऱ्याच लोकांना हित कळतच नाही. काही हित कशाला म्हणतात? शेजारी शेतात गेली की उकरड्यावरचं शेण घरी घेऊन यायचं आपण, आपलं घर सारवायचं, त्याला हित म्हणतात का? शेजारीने दारात कुरड्या सुकायला टाकल्या का, तिची नजर चुकून 10-5 कुरड्या चोरून आणायच्या आपल्या डब्यात भरायच्या, त्याला हित म्हणतात का? नाही. बऱ्याच लोकांना हितच कळत नाही. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात, त्याला काही हित म्हणतात का? बोलणं कळालं ना तुम्हाला? काही रात्रभर भजन करतात बाबा, पहाटच मका कापून घेतात कुणाच तरी स्वतःच्या म्हशीला टाकतात. काही तर एवढे विचित्र आहेत, शेतात दाऱ्या धरायला म्हणून जातात, दुसऱ्याचं पाणी आपल्या बांधाला फोडून स्वतःच्या शेतात सोडतात. काय विचित्र माणसं, काय त्यांना कळतं? काहीच कळत नाही. एका बाईनं तर काल्याचं कीर्तन ऐकलं, काल ऐकून घरी निघाले, गल्लीत एका छोट्या लेकरानं घरात देव तांब्या दारात फेकला, त्यांनी टुपकन उचलला, पदरात घातला. काय काला कळाला तिला? काहीच नाही कळाला, काहीच समजत नाही. काही लोकांना काहीच कळत नाही. एक बाई तर, एक आजी तर कीर्तनात येऊन बसली आणि नेमकं माझं लक्ष तिच्याकडे जाईन, अशीच बसली. एवढ्या जोरात कीर्तनात रडायची, एवढ्या जोरात रडायची. केलंच बाबा, मला वाटलं म्हातारीचे अष्टसात्विक भाव जागे झालेत काय. मग मी पण म्हातारीकडे पाहूनच कीर्तन केलं. कीर्तन झालं, म्हातारी मला भेटायला म्हणजे दीदी तुमचं कीर्तन खूप आवडलं मला. म्हटलं आजी काय काय पटलं कीर्तनातलं? सारंच कीर्तन आवडलं. म्हटलं आजी एवढ्या तुम्ही दुःखी आहेत, घरात काही त्रास आहे का? आजोबा काही त्रास देतात का? दीदी माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा अख्ख्या शिरपूरमध्ये नाही.
म्हटलं एवढं चांगलं म्हातारं. म्हटलं म्हातारं एवढं चांगलं कसं काय? दीदी तरुणपणात कुणाच्या मिरच्या, कुणाचे भोपळे, कोणाचे वांगे, कुणाचे दोडके गुपचूप पदरात घालून घेऊन येत होते. लोकांशी भांडायला यायची मला, पण माझं म्हातारं माझ्याच बाजूनं बोलत होतं, कधीच लोकांच्या बाजूनं बोललं नाही. म्हटलं एक नंबर म्हातारं आहे. म्हटलं चांगलं म्हटलं म्हातारं. म्हटलं पोराचा काही त्रास आहे का? दीदी माझ्या पप्यासारखा पप्या अख्ख्या शिरपूरमध्ये नाही. म्हटलं काय करतो पप्या? रोज कीर्तनाला जातो, रोज एका गावाला कीर्तनाला जातो. म्हटलं पप्याला काही नोकरी, काही उद्योग, काही बिझनेस आहे का? म्हणजे कसा जातो? मोटरसायकलवर जातो. म्हटलं पेट्रोल पंप आहे का तुमच्याकडं? नाही दीदी. म्हटलं मग पेट्रोल कुठून टाकतो गाडीमध्ये? कीर्तन ऐकतो, कीर्तन संपायच्या आत उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो, आपल्या गाडीत भरतो, भुर्र गावाकडे येतो. म्हटलं काय पप्या डेंजर आहे? पप्याही मला म्हातारीच्या मनासारखा आहे. म्हटलं मग काय सुनेचा काही त्रास? दीदी माझ्या सुनासारखी सून तर अख्ख्या गावात नाही. मला एवढी छान सून. दीदी माझ्या सासूना कधी घरात मिरच्या, दोडके, भोपळे विकत आणले नाही. मी ती परंपरा चालू ठेवली. मी पण दोडके, मिरच्या, भोपळे कधीच विकत आणले नाही. आम्ही तेलाशिवाय मिठाशिवाय दुसरं काहीच विकत आणत नाही. माझीच परंपरा माझ्या सुनानं तशीच चालू ठेवली. एवढी चांगली सून आहे माझी. म्हटलं एवढी चांगली सून, 3 पिढ्याचा वारसा चालू. म्हटलं आजी सून जवळच्या नात्यातली का लांबच्या नात्यातली? सख्या भावाची. म्हटलं मग बरोबर आहे, परंपरा टिकणं साहजिक आहे. म्हटलं तुमच्या सासूचं तुमचं नातं? माझी सासू माझं नातं म्हणजे मी सासूच्या सख्या भावाची. हा म्हटलं मग बरोबर आहे, बरं मग काही चूक नाही, ते वारसाचा तसाच चालू राहणार. म्हटलं मग आजी कुणाचाच त्रास नाही तुम्हाला? मग रडत का होत्या? दीदी 2 दिवस झाले माझी 173 किलोची बकरी मेली. म्हटलं मग बकरीचा कीर्तनाचा काय संबंध? येणार नव्हते मी कीर्तनाला, बसले होते दुसऱ्या मजल्यावर रडत. मग का आलात आजी कीर्तनाला? तुमचा आवाज माझ्या कानावर आला आणि मला माझ्या बकरीच्याच आवाजाची आठवण. गणेश बाबा म्हणजे लोक कुठं समीकरण जुळवतील काही सांगता येत नाही. म्हटलं आजी माझा आवाज बकरीसारखा आहे. तसं नाही, तुम्ही मध्ये आ करत होत्या ना, मग ते मला तसं ते ऐकू आलं. म्हटलं काय डोकेदुखी झाली आता, अवघड आहे. मी म्हटलं आतापासून आलापच नाही घ्यायचं. नाही ते तुम्ही घेत जा म्हणजे दुसऱ्याचं दुःख कमी होईल. विनोद बाजूला ठेवा. काही लोक बसतात कीर्तनात, पण इथे बसून घ्यायचं काय ते त्यांना कळत नाही. जागे आहेत काशी माणसं? नाही दादा, त्यांना कळतच नाही काही. इथं राहून ते जागे नाहीयेत. कुणाला म्हणतात जागा? ज्याला देव, देश आणि धर्म कळतो ना, तो जागा आहे दादा. कुणाला म्हणायचं जागा? ज्याला देव, देश आणि धर्म कळाला तो जागा आहे. देव, देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती, शूर आम्ही सरदार